चला तर तुम्हाला तर सर्व दाखवलेले आहे रेसिपी. काय करते लाईट खराब. तर तेल संपले आणि आणायचं काही ध्यानातच नाही. कारण की काल म्हणजे मी रात्रीचं शिल्लक असेल तर तेच खाते, जास्त हे करत नाही. म्हणून ध्यानातच नाही, तेल बघितलंच नाही संपलंय का नाही. तर जेवढं आहे तेवढंच हे करते. तर तुमच्या पुढंच केटली अख्खी पालती गेली. खूप थोडं आहे, खूप थोडं. परतून पण होते काय काय माहिती बेटा. ते तसंच ॲडजस्ट करतात रे बघा, कशी ॲडजस्ट करतात. किटली डायरेक्ट घास एवढं किटलं खूप थोडे आणि लसूण टाकलं, कढीपत्ता. आवडतं मला पण शूट करायला, पण कधी कधी टाईम नसतो ना, म्हणून मग नाही करत. भाजी करून घ्यायची. मी शक्यतो आता चपाती खायची आहे ते टाळतेच, हेच करत नाही, चपाती खातच नाही. आज मी जवळजवळ 15-20 दिवस झाले चपाती केलीच नाही. भाकरच, सकाळी भाकर संध्याकाळी भाकर, पण दुपारी तर काही जेवतच नाही. त्याला व्हिडिओ कंटिन्यू करा. केस धुतल्याने भरपूर थंडी वाजते, लय थंडी वाजते. पण अजून मला असं काय म्हणजे थंडी आहे, पण असं जास्त काही थंडी नाही आहे, पण जास्त नाही. मीठ टाकल्यावर पटकन चालतं. हे टेस्ट मला खूप आवडतं, खूप म्हणजे खूप माझं बेस्ट आहे. सगळ्या प्रकारचे लाईट बघून घ्यायचे. चला आता एकीकडं टाकलेली भाजी आणि तिकडं टाकायची भाजी. मी एका महिन्याला बाजरी किती लागते मला, किती लागते, फक्त 3 किलो. 3 किलो लागते. बोलण्याच्या नादात जास्त घ्यायची वेळ, कारण की एकच भाकर करते, एका टायमाला एक भाकर खाते. वाया काहीच जात नाही माझं अन्न, काही म्हणजे काहीच नाही, थोडं पण नाही जात. कधी तर भात गेला तर फक्त जातो, कारण काय एक्स्ट्राचा झाला तर, कारण काय थोडासा राहिला तर मग रात्रीचं सकाळी खाते. पण थोडासा जास्त झाला तर मग काय खात नाही. नाही तर वाया असं थोडं पण अन्न जात नाही, कारण काय अंदाज आल्याबरोबर करायचा, म्हणून मग तेवढंच करते. ज्याच्यासाठी आपण कमवायचं आणि त्यालाच वाया घालवायचं म्हणलं बरोबर आहे का नाही. कारण काय सकाळची थोडी भाकर उरली तरी संध्याकाळी खाते ते, संध्याकाळची उरली तरी मग सकाळी येते, पण उरत तर शक्यतो नाहीच. आणि तुम्हाला तर माहिती आहे, मला पहिल्यापासून मोठी भाकर मोठेच चपाती करायची सवय आहे.
म्हणून एकच भरपूर होती. आज तरी आता तुमच्या बोलण्याच्या नादात, तुमच्याबरोबर बोलण्याच्या नादात जास्त चुंडा झाला, एवढा मोठा झाला. नंतर बघा तेवढी मोठी भाकर करते. हो, मला खूप मोठी भाकर आवडते, गबदुली भाकर आवडते, त्याची मला पातळ नाही आवडत. एका भाकरीतच आवड झाली पाहिजे. आज तुम्ही नंतर तुला कटाळा येतो म्हणून करते, पण कटाळा येतात काय कारणच नाही. जाड भाकर आवडते मला पहिल्यापासूनच. हॅप्पी राहायचं, कायम हॅप्पी राहायचं, हसत मुख ठेवायचं, बरोबर सगळ्या गोष्टी आपोआप होतात. मला दोन्ही हातात नाका थापते की असं काय नाही. थोडी मोठी भाकर पण करता आली पाहिजे. छोटे तर काय कोणी पण करते, पण मोठी पण करता आली पाहिजे. कारण काय मोठी केल्याला टाकता येत नाही काहींना काय होत नाही. मला एक हाताने भाकर नाही टाकता येत, मी 2 हातानेच टाकते. कारण की एक हाताने टाकण्याचा प्रयत्न केला ना तर साईडला वगैरे पडते. बाजरीच आवडते शक्यतो, कारण की ज्वारी पण खाते, पण कधीतरी. पण बाजरी कंटिन्यू असतेच. मटकी केली आज, भरपूर दिवसातून केली. मटकी आवडते, कडधान्य आवडतं, कारण की कडधान्य खाल्ल्याला पण चांगलं असतं. आता बाजरी आणते दळून, आता डायरेक्ट डिसेंबरच्या एंडिंगलाच आणायचे दळून. आणि कसं म्हणजे असं कडू पण नाही पीठ होत, नाहीतर कसं बाजरीचं कडू पीठ होतं, पण बहुतेक मला असं वाटतं थंडी असल्यामुळं होत नाही का काय माहिती का, पिशवीत असल्यामुळं कडू नाही होत अजिबात. कसं म्हणजे 3 किलो बाजरी का मला महिनाभर जाते, कारण की थोडा भात पण असतो ना त्याला हे म्हणून. आणि चपाती 8-15 दिवसातून कधीतरी करते. आणि असं गहू वगैरे न दळून आणत, 1 किलोचा आटा आणला ना तरी पण भरपूर होतो. गहू न दळून आणत, आपल्याला काहीतच पीठ आणायचं, करायचं, खायचं. तसं असतं माझं रुटीन सकाळचं. आणि कपडे वगैरे मी आंघोळ करताना धुवून टाकते, कारण की एकट्याचे किती कपडे पडतात ना, मग धुवून टाकायचे. एक ड्रेस असतो एक्स्ट्राचे, मग जर चालायला गेले आणि घाम वगैरे आला तर मग ते कपडे धुवून टाकायचे. असं घातलेलं ड्रेस कधी कधी तेच घालून जाते, तेच हे करते, पण असं चाललेलं असतं माझं रुटीन. आणि महत्त्वाचं म्हणजे आहे ना, आपल्याला कुणी काय आहे का बोला ना, कारण की प्रत्येकाचं ज्याचं त्याचं मत आहे. आपलं थोडी ना आपण कोणाचं मत बदलू शकतो किंवा आपण कोणाचे विचार बदलू शकतो. जे बोलायचं ते प्रत्येकाचं आहे, त्या कारणाने सोडून द्यायचं. जर आपल्याला घेणे योग्य असेल तर आपण घेऊ शकतो, असं काय नाही. म्हणून मी तर निगेटिव्ह व्हायचं सोडून दिले. का निगेटिव्ह व्हायचं, का कोणाचा राग करायचा, का कोणाला वाईट बोलायचं, का एक दिवस सगळं इथंच ठेवून जायचं आपल्याला, आणि मग कशाला. आणि तुम्ही म्हणता ना की तू हे करते, तू डबल बोलते, तू हे करते, पण मी डबल बोलत नाही किंवा काय नाही. माझं जे आहे रोजचे मला जे अनुभव येतात तेच मी तुमच्याबरोबर माझं मत मी शेअर करते. कुणाला घ्यायचं आहे, कुणाला नाही घ्यायचं, सगळ्यांची आपापली चॉईस, युअर चॉईस.
म्हणून कोणावर आपण जबरदस्ती नाही करू शकत कोणत्याच गोष्टीबाबत, राहण्याबाबत, बोलण्याबाबत, कसल्याच बाबत. कारण की प्रत्येकाला ज्याची त्याची सेपरेट लाईफ आहे असं मला वाटतं. बरोबर आहे का नाही? मग पाणी टाकायचं तर असं टाकू बाबा. आता फुगली नाही का, काय फुगली पापड आलाय. कशी झाली? खूप छान झाली. चहा पण ठेवलेला आहे. मटकीमध्ये पाणी टाकून घेतलं आणि गॅस फुल केला. म्हणजे म्हणलं की आता पटकन शिजन, कारण आता भूक लागलेली भरपूर. भूक म्हणजे मी, कारण की 6च्या अगोदर माझं जेवण असतं संध्याकाळचं. आता म्हणजे कसं मी माझे करते नियम फॉलो जे आहेत ते. मी 6च्या अगोदर जेवण करते. दुपार सकाळचं पण 10 वाजेपर्यंत, 9:30-10 वाजेपर्यंत सकाळचा नाश्ता पोटभर, आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, 6-6:30 वाजेपर्यंत जेवण. आता प्रत्येकाला तो तर नियमच आहे, खरंच तर तसंच माणसाने केलं पाहिजे. पण प्रत्येकाला नाही ते जमत, कारण काही मोठी फॅमिली असल्यामुळे मग नाही जमत. म्हणून काय हरकत नाही, ज्यांना जमतं त्यांनी केलं पाहिजे. असं मला वाटतं, ज्यांना जमतं त्यांनी केलं पाहिजे. प्रत्येकाची चॉईस. मी खरंच आता म्हणजे बोलते ना व्हिडिओमध्ये, मला असं वाटतं मी खरं तुमच्या बरोबर बोलते, तुम्ही माझे सगळे समोर आहेत. तर स्वतः चेंज करायला लय टाईम लागतो, लय म्हणजे लय. पण केलं पाहिजे माणसाने खरंच, जेवण करत नाहीये. तर चला, अशा झालेला आहे माझा नाश्ता, स्वयंपाक तयार. आता मस्त नाश्ता करते आणि मग तुमच्याबरोबर परत कंटिन्यू करा. बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.